नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 9th स्टँडर्डच्या पॉलिटिकल सायन्सच्या NCERT मधल्या 4th चॅप्टरची चर्चा आज आपण करणार आहोत. टायटल आहे इलेक्टोरल पॉलिटिक्स. इलेक्टोरल पॉलिटिक्स, निर्वाचनात्मक राजकारण ज्याला आपण म्हणतो. इलेक्टोरलला साधारणतः थोडासा संस्कृत असलेला मराठी शब्द निर्वाचनात्मक किंवा निवडणुकात्मक साध्या मराठीत जर बोलायचं ठरलं तर राजकारण, की जे काही पॉलिटिक्स आहे त्याच्यामध्ये इलेक्शन हा जो भाग आहे. पहिल्याच चॅप्टरमध्ये आपण डेमोक्रेसीची डेफिनेशन बघितली होती की डेमोक्रेसी इज द फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट इन विच रूलर्स आर इलेक्टेड बाय द पीपल. आणि मग हे इलेक्टेड जे काही आहे, इलेक्शन नावाची जी गोष्ट आहे त्याची चर्चा या चॅप्टरमध्ये केलेली आहे. इलेक्शन काय आहे आणि याच्यामध्ये विशेष करून इंडियन इलेक्शन सिस्टीम जी काही आहे त्याच्या संदर्भातल्या ज्या काही महत्त्वाच्या टर्म्स आहेत, ज्या काही संज्ञा आहेत, त्याची चर्चा या चॅप्टरमध्ये केलेली दिसते. या चॅप्टरचं जर आपण म्हटलं तर खूप बेसिक मांडणी याच्यामध्ये केलेली आहे. ॲज अन इंडियन सिटिझन म्हणून यातल्या जवळपास सगळ्याच गोष्टी आपल्याला माहिती आहेत. जर काही माहीत नसेलच तर ते म्हणजे थोडंसं काही पॉलिटिकल सायन्सच्या ज्या टर्मिनॉलॉजी याच्यात वापरल्यात तेवढ्याच. बाकी सगळी चर्चा त्याच्याशी आपण अगदी यूज टू आहोत. त्यामुळं ह्या चॅप्टरला एकदा वाचून घेतलं तरीही ते खूप इनफ आहे. बऱ्याचशा टर्म्सची आपली ओळख यापूर्वी झालेली असते किंवा दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला हे सगळं माहीत असतं. साधारणतः 4 भाग या चॅप्टरचे केलेले आहेत. पहिला भाग जो आहे तो अर्थातच इंट्रोडक्शन, त्याला मी आज नंबरिंग केलेलं नाही आहे की कशासाठी हे प्रकरण आपल्याला अभ्यासायचं आहे. सेकंड, वाय इलेक्शन्स, मग इलेक्शनची गरज काय आहे, इलेक्शन्स का घेतले जावेत, अशा प्रकारची थोडीशी बेसिक लेवलची चर्चा इथं केली आहे. त्यानंतर इंडियन इलेक्शन सिस्टीम जे काही आहे त्याच्यामधल्या मग टर्म्स, मग मतदारसंघ काय असतात, कशा पद्धतीने मतदारसंघांमध्ये रिझर्वेशन, इलेक्टोरल कॉन्स्टिट्युएन्सीज काय असतात, काय पद्धतीने तुमचं वोटिंग होतं वगैरे वगैरे, या सगळ्यांची चर्चा आहे. त्यानंतर व्हॉट मेक्स इंडियन इलेक्शन डेमोक्रेटिक. आणि मग आपण या NCERTची चर्चा करताना किंवा शीर्षकच जे काही सगळं आहे डेमोक्रेटिक तुमचं पॉलिटिक्स, तर ह्यामध्ये हे जे इलेक्शन आहे हे भारताचं इलेक्शन हे डेमोक्रेटिक कसं आहे, मग ते अनडेमोक्रेटिक का नाही आहे, आणि डेमोक्रेटिक इलेक्शन आणि अनडेमोक्रेटिक इलेक्शनमध्ये नेमकं काय फरक असतो, या सगळ्याची चर्चा तिसऱ्या भागात केली. आणि फायनली मग या इलेक्शन सिस्टीम समोरचे जे चॅलेंजेस आहेत, आव्हानं काय आहेत, त्याबद्दल बेसिक त्याच्यामध्ये बोललं गेलेलं आहे. तुम्हाला सुभाष IASच्या टेलिग्राम चॅनलवर या चॅप्टरच्या नोट्स ऑलरेडी आलेल्या असतील, त्या तुमच्या सोबत आहेत किंवा समोर आहेत असं मी गृहीत धरतो. खूप साधं आणि सिंपल हे चॅप्टर आहे, याच्यामध्ये फारसं बोलण्यासारखं काही नाही आहे. तरी आपण नोट्सच्या आधारे 1 बाय 1 बोलूया, म्हणजे काही गोष्टी आपल्याला जर म्हणजे सुटणार नाहीत. काय म्हटलं बघा इंट्रोडक्शनमध्ये, या चॅप्टरचा हेतू इलेक्शनची चर्चा करताना इंट्रोडक्शन काय आहे की टू डिस्टिंग्विश डेमोक्रेटिक इलेक्शन्स फ्रॉम नॉन डेमोक्रेटिक इलेक्शन्स. डेमोक्रेटिक इलेक्शन्स फ्रॉम नॉन डेमोक्रेटिक, की जगभरामध्ये आपण गेल्या चॅप्टरमध्ये किंवा त्याच्या आधीच्या चॅप्टरमध्ये एक असं चमकदार वाक्य मी सांगितलं होतं बघा, की साधारणतः तुमच्याकडे कॉन्स्टिट्यूशन नावाची जी गोष्ट आहे, की कॉन्स्टिट्यूशन असलेले सगळेच नेशन्स हे काय आहेत, डेमोक्रेटिक असतीलच असं नाही, परंतु डेमोक्रेसी असेल तर तिथे कॉन्स्टिट्यूशन असायलाच पाहिजे. त्याच धर्तीवरती इथे आहे की इलेक्शन जर तुमच्याकडे असेल तर ते इलेक्शन डेमोक्रेटिकही असू शकतं आणि नॉन डेमोक्रेटिकही असू शकतं. म्हणजे असं नाही आहे की जर इलेक्शन झालं तर ते नेशन डेमोक्रेटिकच आहे. अगदी हुकुमशहा जर असतील तर ते हुकुमशहासुद्धा केवळ नावापुरता इलेक्शन घेऊन सत्तेवरती पुन्हा पुन्हा स्वतःला स्थानापन्न करू शकतात आणि एक फेक किंवा इलेक्शनचा फार्स, खोटा खेळ दाखवून चला इथे निवडणुका झाल्या असं म्हणून इतर जगाला ते दाखवू शकतात. म्हणजेच इलेक्शन झालं याचा अर्थ ते स्टेट किंवा ते राष्ट्र डेमोक्रेटिक होत नाही. इलेक्शनची पद्धत काय आहे, त्याच्यामधले मतदार कोण आहेत, त्यामध्ये किती फ्री अँड फेअर ते इलेक्शन होतं, याच्यावरून ते डेमोक्रेटिक किंवा नॉन डेमोक्रेटिक हे ठरत असतं. आणि मग डेमोक्रेटिक इलेक्शन असण्याकरता कोणकोणते क्रायटेरियाज असतात, काय त्याचे मापदंड आहेत. इथे तो एक इंग्रजी शब्द जो आहे यार्डस्टिक नावाचा, काही असे इंग्रजी शब्द मी वाचत असताना लिहून ठेवायची सवय मला आहे, की चला मग त्याचा अर्थ की रूल ऑर स्टँडर्ड बाय विच समथिंग इज मेजर्ड. मग त्याचे यार्डस्टिक काय आहे, त्याचं मूल्यमापन करण्याकरता निकष कुठले वापरलेले, व्हॉट आर द पॅरामीटर्स, की ज्याच्या आधारे तुम्ही म्हणू शकता की हे इलेक्शन डेमोक्रेटिक आहे की नॉन डेमोक्रेटिक आहे. या सगळ्याची चर्चा या चॅप्टरमध्ये केलेली आहे. हा झाला इंट्रोडक्शनचा पार्ट. सेकंड पार्ट आहे व्हाय इलेक्शन. आणि मग तिथे तुम्ही जर वाचायला गेला तर हरियाणाची केस स्टडी
आता जेव्हा मी म्हणतो की तुम्ही वाचायला गेल्यावर तुम्हाला हे मिळेल, याचा अर्थ तुम्ही लेक्चर बघत असलात तरी देखील तुम्ही NCERT माझ्यासोबत वाचणं अपेक्षित आहे. लेक्चर आधी बघून NCERT वाचलं किंवा NCERT वाचून लेक्चर बघितलं, कसंही वाईस वर्षा तुम्ही करू शकता, पण NCERT वाचणं सुद्धा गरजेचं आहे. लेक्चरमुळे काय होईल, एकतर त्याच्यातले महत्त्वाचे मुद्दे कुठले आहेत ते तुम्हाला त्याची रिव्हिजन चांगली होईल, कुठले मुद्दे बिनमहत्त्वाचे आहेत, कुठले मुद्दे थोडेसे अंडरस्टँडिंग करता आहेत, कारण त्या स्टँडर्डनुसार त्यांनी ते लिहिलं आहे 9वीच्या मुलांकरता 10वीच्या मुलांकरता. तर त्या गोष्टी वगळून याच्यातलं काय जिस्ट महत्त्वाचं आहे ते लेक्चरमुळे कळेल आणि रिव्हिजन होईल. ओझरती पटपट. आणि दुसरं, जसं जसे लेक्चर्स तुमच्याकडे येत आहेत तसतसं तुम्ही तुमचा अभ्यासक्रम जो आहे तो वाचून संपवू शकता आणि या नोट्सच्या आधारे, तुमच्या वाचनाच्या आधारे आणि लेक्चरच्या आधारे तुमची स्वतंत्र नोट्स त्या चॅप्टरची बनवू शकता. हां, तर मूळ मुद्द्यावर येतो की तुम्ही जेव्हा हा पहिलं टॉपिक वाचाल की वाय इलेक्शन्स, आणि त्याच्यामध्ये हरियाणाची केस स्टडी त्यांनी दिली आहे की 1982 1982 to 1987 हरियाणामध्ये काँग्रेसचं गव्हर्नमेंट आहे. 1987मध्ये देवीलाल यांचा लोकदल हा जो पक्ष आहे ते काँग्रेसच्या त्या सरकारविरुद्ध रान उठवतात, मतदारांना वेगवेगळ्या प्रकारची लोन वेवर म्हणजे कर्जमाफीची शेतकऱ्यांना आश्वासन देतात, त्यामुळे 87ला ते निवडून येतात. पुन्हा 91ला काँग्रेस जे आहे ते सत्तेमध्ये पुनर्स्थापित होतं. म्हणजे याचा अर्थ काय की इलेक्शन नावाची जी सिस्टीम आहे, स्पेशली इंडियन इलेक्शन सिस्टीम आहे, ही एक फेअर सिस्टीम आहे. इन्कम्बंट जे गव्हर्नमेंट आहे म्हणजे सत्तारूढ जे सरकार आहे तेही पडू शकतं, या अर्थाची केस स्टडी त्या हरियाणाच्या याच्यानुसार आपल्याला सांगितलेली आहे. मग व्हाय इलेक्शन्स, मग याच्याच करता इलेक्शन्स हवे आहेत, याच्याच करता इलेक्शन आहे की तुम्हाला बेटर ऑप्शन मिळू शकतो आणि जुन्या सरकारची काही धोरणं तुम्हाला पटली नाहीत तर ते सरकार तुम्हाला इलेक्शनद्वारे बदलता येतो. इलेक्शन हे डेमोक्रेसीसाठी गरजेचं आहे. आपण याच्या आधी पाहिलेलं आहे की लोकसंख्या जास्त असल्यामुळे आपण रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसीचा स्वीकार केलेला आहे. प्रातिनिधिक लोकशाही, रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी की तुम्हाला तुमच्यामधले लोक निवडून द्यायचे आहेत जे तुमच्यावरती शासन करतील, आणि हीच डेमोक्रेसीची व्याख्या आहे. आणि म्हणून त्याकरता इलेक्शन नावाची प्रोसेस गरजेचीच आहे. तुम्हाला जर लोक निवडून द्यायचे असतील तर तुम्हाला इलेक्शन नावाच्या प्रक्रियेतनं जावंच लागेल. वाय डू वी नीड इलेक्शन्स, तेच मी आत्ता जे बोललो ती सगळी बेसिक चर्चा आहे, त्याच्यामध्ये फार डिटेल आपल्याला जाण्याची गरज नाही. व्हॉट मेक्स अन इलेक्शन डेमोक्रेटिक, याच्यातला जो महत्त्वाचा मुद्दा येतो की व्हॉट मेक्स अन इलेक्शन डेमोक्रेटिक, की इलेक्शनला लोकशाही इलेक्शन किंवा लोकशाही पद्धतीचं इलेक्शन असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा काय काय असलं म्हणजे ते इलेक्शन डेमोक्रेटिक होतं. तर तिथे मुद्दे दिलेले आहेत. या आधीच्या 3 चॅप्टरची चर्चा करताना हे सगळे मुद्दे येऊन गेलेले आहेत, त्यामुळे ह्या चॅप्टरमधले मुद्दे हे रिव्हिजन म्हणूनच येतात. काय आहे पहिला मुद्दा? 1 वोट 1 व्हॅल्यू. 1 वोट 1 व्हॅल्यू, युनिव्हर्सल ॲडल्ट फ्रँचाईज, ही टर्म आपण आता वारंवार ऐकत आहोत. सार्वत्रिक प्रौढ मतदानाचा अधिकार, युनिव्हर्सल ॲडल्ट फ्रँचाईज, की 18 वर्ष पूर्ण झालेल्या प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा अधिकार असणं, युनिव्हर्सल ॲडल्ट फ्रँचाईज. एक व्यक्ती एक मत, श्रीमंत, गरीब, उच्च नीच, किंवा ज्याला आपण म्हणतो की क्लास वाईज वरचा, क्लास वाईज खालचा, कास्ट वाईज वरती, कास्ट वाईज खाली, अशा कोणत्याही प्रकारे जे काही आहे भेदभाव न करता कुठल्याही व्यक्तीला या वोटिंगच्या प्रोसेसमध्ये त्यांच्याबरोबर दुजाभाव न करता एक व्यक्ती एक मत असं जर असेल आणि सगळ्यांना मतदानाचा अधिकार असेल तर त्या पद्धतीने झालेलं वोटिंग आणि त्या पद्धतीने झालेलं इलेक्शन हे कसं असेल? डेमोक्रेटिक असेल. मुद्दा नंबर 1. मुद्दा नंबर 2, देअर शुड बी समथिंग टू चूज फ्रॉम. मतदारांना काय असलं पाहिजे? निवडीची मुभा असली पाहिजे. देअर शुड बी समथिंग टू चूज फ्रॉम. नाहीतर मग काय आहे की तुम्ही जर उमेदवारच लादले की म्हटले नाही तुम्हाला आहे की हाच उमेदवार आता वर्षानुवर्ष निवडायचा, म्हणजे हुकुमशाही. किंवा आपण चायनाचं उदाहरण पाहिलं होतं की एकच आहे कम्युनिस्ट पार्टी आहे, एकच सेंट्रल तुमची एक पार्टी आहे आणि तीच म्हणते की आमच्याच पार्टीच्या लोकांना तुम्ही निवडून द्या. मग याचा अर्थ ते इलेक्शन डेमोक्रेटिक आहे का? तर नक्कीच नाही. देअर शुड बी समथिंग टू चूज फ्रॉम. लोकांना पर्याय किंवा ऑप्शन दिले तरच ते इलेक्शन डेमोक्रेटिक आहे, ते आहे. थर्ड काय आहे की जे इलेक्शनला डेमोक्रेटिक बनवतो? चॉईस शुड बी ऑफर्ड ॲट रेग्युलर इंटरव्हल्स. पिरियॉडिक इंटरव्हल किंवा पिरियॉडिक याच्यानुसार रेग्युलर इंटरव्हल दर 5 वर्षांनी, दर 4 वर्षांनी, दर 6 वर्षांनी. तुम्ही जगभरात जर पाहिलं, भारतात जर लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका पाहिल्या तर त्या दर 5 वर्षांनी होतात, म्हणजे पिरियॉडिक आहे.
काही ना काही काळ ठरलेला आहे. सरकार निवडायचा जो काही सगळा हे आहे त्याच्यामध्ये काही एक स्पेसिफिक काळ घटनेनं आपल्याला दिलेला आहे की काही विशिष्ट कालावधीने तुम्हाला चॉईस जी आहे ती दिली जाते. म्हणजे एकदा एक बटन दाबलं, एकदा तुम्ही एखाद्या व्यक्तीला मतदान केलं की तो काही हयात सत्तेवर राहत नाही. हयात सत्तेवर राहणारे असतात हुकुमशाह. म्हणजे विशिष्ट कालावधीनंतर पुन्हा पुन्हा तुम्हाला चॉईस दिला जातो. असं जर होत असेल तर ते सुद्धा मग काय आहे, लोकशाही प्रकारचं इलेक्शन आहे. पुढचा मुद्दा काय आहे तो, कॅन्डिडेट्स प्रेफर्ड बाय द पीपल शुड गेट इलेक्टेड. लोकांनी ज्या व्यक्तीला मतदान केलं आहे, लोकांनी ज्या व्यक्तीची निवड केली आहे तो निवडून येतोय. तिथे कुठलीही अफरातफर होत नाही आहे, तिथे कुठलंही काय आपण माल प्रॅक्टिस होत नाही आहे. असं जर असेल तर ते काय आहे, ते फेअर किंवा डेमोक्रेटिक इलेक्शन आहे. आणि फ्री अँड फेअर ज्याला आपण म्हणतो की मुक्त वातावरणामध्ये, फेअर म्हणजे निपक्षपाती जर ते सगळी प्रक्रिया होत असेल तर त्याला आपण डेमोक्रेटिक इलेक्शन असं म्हणू शकू. रायटिंगसाठी हे मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत. व्हॉट मेक्स अन इलेक्शन डेमोक्रेटिक. आयत्या वेळेला मुद्दे हे आठवण्याकरता NCERT का युजफुल आहेत. म्हणजे आता उदाहरणार्थ हे 5 मुद्दे बघा, एक व्यक्ती एक मत, किंवा निवडीचं असणारं स्वातंत्र्य, किंवा काही कालखंडानंतर निवडीचं असणारं स्वातंत्र्य, किंवा लोकांनी निवडून दिलेली व्यक्तीच सत्तेवरती येणं, किंवा मुक्त आणि निपक्षपाती निवडणुका होणं. हे 5 मुद्दे आहेत. समजण्याकरता हे सोपे आहेत किंवा आपल्याला ते इनबिल्ट, आपला इथे जन्म झाला भारतात आणि आपण लहानपणापासून इलेक्शन्स बघतोय, आपल्याला माहितीच आहे की हे डेमोक्रेटिक पद्धतीचं इलेक्शन म्हणजे काय असतं. पण ह्याचे मुद्दे करणं जे आहे ना, 5 मुद्दे याचे झाले, उत्तर लिहिताना 5 मुद्दे आपल्याला मिळणं, ते शब्द आपल्याला मिळणं, टू बी व्हेरी स्पेसिफिक, आपल्याला मुद्दे म्हणजे त्या मुद्द्यांकरता आवश्यक असणारे शब्द मिळणं, पॉईंट मिळणं, हे UPSC आणि MPSCच्या रायटिंग प्रॅक्टिसमध्ये खूप महत्त्वाचं आहे. बऱ्याचदा असं होतं की अनेक विद्यार्थ्यांना समजलेलं असतं, कळलेलं असतं, आकळलेलं असतं, पण ते मांडता येत नाही. का? कारण त्याचे जे मुद्दे पाडणं आहे, ती भाषा त्यांच्या पेनातनं फुटत नाही. पेनातनं फुटत नाही कारण मेंदूतनं फुटत नाही, आणि मेंदूतनं फुटत नाही कारण मेंदूमध्ये ते तशा प्रकारे गेलेलंच नसतं. NCERT नावाची गोष्ट जी आहे ते अशा प्रकारचे शब्द किंवा मुद्दे जे आहे ते कसे पाडायचे, काय प्रकारचं फ्रेमिंग करायचं हे शिकवत असते. म्हणून रायटिंगच्या संदर्भात NCERT या फार फार उपयुक्त आहेत. त्यानंतर या वाय इलेक्शन नीडेडमधला किंवा वाय इलेक्शन्समधला पुढचा मुद्दा, इज इट गुड टू हॅव पॉलिटिकल कॉम्पिटिशन. मग त्यांनी तिची चर्चा केलेली आहे की मग समजा पॉलिटिकल कॉम्पिटिशन असेल तर काय होतं, वेगवेगळे पक्ष येतात, त्यानंतर वेगवेगळे पक्ष आले म्हणजे ते स्वतःची वेगवेगळी भूमिका मांडतात, आणि मग त्याच्यातनं काय होतं, फॅक्शनलिझम, जो शब्द NCERTने वापरलेला आहे, फॅक्शनलिझम, फॅक्शन म्हणजे गट, की सगळा गटवाद तिकडे तयार होतो. 2-3 वेगवेगळ्या प्रकारचे गट एकमेकांच्या विरोधात लढतात, आणि त्यामुळं थोडीशी फूट पडू शकते. वैचारिकदृष्ट्या ती फूट पडते. राजकारण्यांच्या मते जनतेचं हित कशात आहे या कारणावरती ती फूट पडू शकते. मग जर असं असेल तर ही पॉलिटिकल कॉम्पिटिशन, राजकीय ही जी काही स्पर्धा आहे ही चांगली आहे का देशाच्या ऐक्याच्या दृष्टीनं, याची चर्चा NCERTमध्ये केली. तर त्यांनी म्हटलं की हो, जरी अशा प्रकारचं फॅक्शनलिझम होत असेल, 2-3 गटांमध्ये इलेक्शन्स लढले जात असतील, तरी देखील काय आहे, इट हेल्प्स टू फोर्स पॉलिटिकल पार्टीज. नोटमध्ये बघा, माझं लेक्चर चालू असताना मी दिलेल्या नोटमध्ये पाहिलं पाहिजे, म्हणजे काय चालू आहे ते कळेल. इट हेल्प्स टू फोर्स पॉलिटिकल पार्टीज अँड लीडर्स टू सर्व्ह द पीपल. या राजकीय स्पर्धेमधनं या उमेदवारांना किंवा पक्षांना कशाची संधी मिळते, टू सर्व्ह द पीपल. एकमेकांशी ते जी स्पर्धा करतात त्यातनं लोकांची सेवा करणं किंवा लोकसेवेची संधी मिळणं, ही एक मोठी, ज्याला आपण म्हणतो सक्सेस या राजकीय स्पर्धेचा आहे. त्यामुळे राजकीय स्पर्धेमधून काही शत्रुत्वभाव जरी निर्माण होत असला राजकीय पक्षांमध्ये, आणि त्यातनं काही थोडासा डर्टीनेस येत असला, तरी लोकांना सर्व करण्याची अपॉर्च्युनिटी त्यातनं निर्माण होणं ही त्याचं महत्त्वाचं यश आहे. दुसरा मुद्दा बघा, हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. व्हॉट इज आवर सिस्टीम ऑफ इलेक्शन्स, म्हणजे इंडियन इलेक्शन सिस्टीम. आता हे मी तुमच्या नोटमध्ये बघत इथे एक्सप्लेन करतो, बोर्डवर लिहिण्याची काही गरज नाही आहे, कारण यातल्या अनेक टर्म्स आपल्याला माहिती आहेत.
आणि याला असा काही वेगळं असं रिदम नाही आहे, वेगवेगळ्या टर्म्स त्यांनी एक्सप्लेन केल्यात की भारताच्या निवडणुकीच्या सिस्टीममध्ये कोणकोणत्या प्रकारच्या टर्म्स येतात. पहिलं बघा, LS आणि LA डिझॉल्व आफ्टर एव्हरी 5 इयर्स. म्हणजे त्यांनी जे हाऊसेस आहेत आपले पार्लमेंट, आता हे इथे पुसतो मी काय बघा, त्याच्यामध्ये त्यांनी इंडियन इलेक्ट्रल सिस्टीम किंवा व्हॉट इज अवर सिस्टीम ऑफ इलेक्शन्समध्ये पहिल्यांदा पार्लमेंटरी सिस्टीमचं थोडंसं अभ्यास आपल्याला दिलेला आहे. पार्लमेंटरी सिस्टीम म्हणजे काय, आपण पार्लमेंटरी सिस्टीम जी आहे गव्हर्नमेंटची ती स्वीकारलेली आहे. म्हणजे भारताचे जे लोक आहेत ते त्यांच्यामधून त्यांचे काही प्रतिनिधी निवडून देतात, थेट निवडून देतात, ते संसदेमध्ये जातात. त्या सभागृहाला आपण साधारणतः काय म्हटलो, पार्लमेंट असं म्हणतो. या पार्लमेंटची 2 सभागृह आहेत, लोकसभा आणि राज्यसभा. राज्यसभेविषयी आत्ता NCERTमध्ये काही म्हटलेलं नाही आहे, त्यामुळे मी तिकडे नेत नाही, नाहीतर मग ते जास्त पांगतं. लोकसभा हे लोअर हाऊस आहे आणि राज्यसभा हे अपर हाऊस आहे. ठीक आहे. लोकसभेमध्ये थेट पद्धतीने डायरेक्ट इलेक्शनद्वारे लोक निवडून दिले जातात. ठीक आहे. आणि ही जी काही पार्लमेंट आहे ही केंद्रीय पातळीवर सेंट्रल लेवलवरती संबंध भारतासाठी ही सिस्टीम अस्तित्वात आहे. सेम जी काही घटक राज्य आहेत तुमची, या घटक राज्यांमध्ये सुद्धा याच प्रकारची सिस्टीम असते. तिथे या लोकसभेला ॲनालॉगस अशी लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, ज्याला मराठीमध्ये आपण विधानसभा असं म्हणतो, हे हाऊस किंवा हे सभागृह अस्तित्वात असतं. आणि राज्यसभेला ॲनालॉगस असं विधान परिषद लेजिस्लेटिव्ह काउन्सिल अस्तित्वात असतं. आता या लेजिस्लेटिव्ह काउन्सिलची आणि राज्यसभेची चर्चा या चॅप्टरमध्ये केलेली नाही, त्यामुळे आपण फार तिकडे जाणार नाही. तर ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये थेट इलेक्शनद्वारे प्रतिनिधी पाठवले जातात, त्याच पद्धतीने घटक राज्यांमधल्या लोकांमधून थेट निवडणुकांद्वारे त्या विधानसभेमध्ये प्रतिनिधी पाठवले जातात. लोकसभेच्या या सदस्यांना इंग्रजीमध्ये मेंबर ऑफ पार्लमेंट आणि साध्या मराठी भाषेमध्ये खासदार असं म्हणतात. विधानसभेच्या सदस्यांना इंग्रजीमध्ये MLA म्हणजे मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली असं म्हटलं जातं आणि साध्या मराठी भाषेत आपण त्यांना आमदार असं म्हणतो. बेसिक टर्म्स आहेत ज्या या 9वीच्या पुस्तकात एक्सप्लेन केल्यात, तेवढ्याच मी एक्सप्लेन करत जातो आहे. आणि आता खासदार आणि आमदार निवडण्याकरता इलेक्शन जे होतं तिथे काय आहे, 1 पर्सन 1 वोट 1 व्हॅल्यू, की तुम्ही एक बटन दाबलं EVMवर की तुमचं एक मत जे आहे ते तिकडे काउंट होतं. तेच लिहिलं आहे. प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये रफली इक्वल पॉप्युलेशन. मग आता पुढची टर्म येते कॉन्स्टिट्युएन्सी. याच्यामध्ये त्यांनी अशा 1 बाय 1 टर्म्स दिलेल्या आहेत, त्याच मी इथे एक्सप्लेन करतोय. हाऊसेसबद्दलचे लक्षात आलं. आता कॉन्स्टिट्युएन्सी मराठीमध्ये ज्याला आपण मतदारसंघ असं म्हणतो. लोकसभेचा मतदारसंघ असतो, तसाच लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचा सुद्धा मतदारसंघ असतो, आपल्याला माहिती आहे. मग हे साधारणतः 543 असं जर आत्ता आपण आकडा म्हटलं तर या 543 खासदारांसाठी 543 मतदारसंघ आहेत, बरोबर आहे. मग हे मतदारसंघ यांची रचना, यांचं ऑर्गनायझेशन कसं केलेलं असतं, साधारणतः या 543 सगळ्या मतदारसंघांमध्ये समसमान पद्धतीचं ते रिप्रेझेंटेशन असावं, समसमान लोकसंख्या असावी, अशा पद्धतीचं त्याचं ऑर्गनायझेशन केलेलं असतं. विदिन कॉन्स्टिट्युएंट स्टेट घटक राज्यांमध्ये सुद्धा तुमच्या लेजिस्लेटिव्ह असेंब्ली करता सुद्धा वाटप करताना समसमान लोकसंख्या येईल अशा पद्धतीचं ते वाटप केलेलं असतं. म्हणजे कॉन्स्टिट्युएन्सीज असतात, त्या कॉन्स्टिट्युएन्सीमधून एक व्यक्ती तिकडे निवडून दिला जातो. आणखीन काय म्हटलंय, सेम अप्लाइज टू पंचायत अँड म्युन्सिपल इलेक्शन. ज्या तुमच्या लोकल बॉडीज असतात, लोकल बॉडीज स्थानिक स्वराज्य संस्था. आता या स्थानिक स्वराज्य संस्था कशा असतात, काही त्याच्यातल्या रुरल असतात आणि काही त्याच्यातल्या अर्बन असतात. रुरलमध्ये कुठल्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत आपल्याकडे, जिल्हा परिषद, त्यानंतर त्याच्या खाली येते ती पंचायत समिती आणि त्याच्या खाली येते ती ग्रामपंचायत. आणि अर्बनमध्ये मग तुमची नगरपंचायत आहे, नगर परिषद आहे, नगरपालिका आहे, महानगरपालिका आहे, वगैरे वगैरे. तर या केसेसमध्ये सुद्धा अशा पद्धतीने
मतदारसंघ, ज्यांना तिकडे वॉर्ड असं म्हटलं जातं, याची रचना केलेली असते. म्हणजे आपल्याकडच्या डेमोक्रेटिक किंवा इलेक्शन सिस्टीममध्ये लोकसभेकरता आणि विधानसभेकरता मतदारसंघ असतात आणि त्या मतदारसंघातनं एक एक प्रतिनिधी जनतेकडून निवडून दिला जातो. 1 पर्सन 1 व्हॅल्यू 1 वोट या प्रकारच्या सिस्टीमने. ठीक आहे. आता पुढे रिझर्व्ड कॉन्स्टिट्युएन्सीज. आता बोर्डवर मी लिहित नाही, तुम्ही बघा नोटमध्ये दिलं आहे रिझर्व्ड कॉन्स्टिट्युएन्सीज. काही मतदारसंघ जे आहेत ते आरक्षित केलेले असतात, ते आरक्षण असतं तिथे. मग ते आरक्षण कोणाला असतं? SC ST अशा प्रकारचे आरक्षण तुम्हाला माहीत असतील. आपण याच्यावर डिटेल पुढे पुढे जसं डीपर जाऊ तेव्हा मी डिटेल बोलेन. आत्ता फक्त NCERTला संलग्न राहून आपण बोलतो आहोत. शेड्यूल कास्ट, अनुसूचित जाती, मराठीमध्ये याला काय म्हणतात? अनुसूचित जाती. आणि शेड्यूल ट्राईब्स, अनुसूचित जमाती. या प्रकारचे रिझर्वेशन तुम्ही बघितलेलं असेल. काही मतदारसंघ हे तिथले जे सदस्य निवडून जाणारे असतात तर त्याच समूहातनं किंवा समाजातून येणाऱ्या व्यक्तींना तिथं उभं राहण्याची परवानगी असते. लक्षात येते? कारण काय, त्या लोकसंख्येच्या प्रमाणात तेवढे सीट्स जे आहेत ते शेड्यूल कास्ट असेल, शेड्यूल ट्राईब असेल, यांना तिथे अलॉट करणं गरजेचं असतं, जेणेकरून त्या लोकसंख्येला उचित प्रतिनिधित्व जे काही आहे ते तुमच्या लोकसभेमध्ये किंवा विधानसभेमध्ये मिळायला हवं. आंबेडकरांचं आपण एक स्टेटमेंट किंवा एक भाषण मला वाटतं याच्या आधीच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं की त्यांनी म्हटलं होतं की 26 जानेवारी 1950 रोजी आपण आता कॉन्ट्राडिक्टरी स्टेजमध्ये चाललेलो आहोत की तुमच्याकडे पॉलिटिकल इक्वॅलिटी आहे पण तुमच्या सोसायटीमध्ये इनइक्वॅलिटी आहे. मग जर पॉलिटिकल इक्वॅलिटी म्हटलं, जर समजा हे रिझर्वेशन नाही दिलं तर काय होईल? इफ युअर कॉन्स्टिट्युएन्सीज आर नॉट रिझर्व्ड फॉर शेड्यूल कास्ट ऑर से शेड्यूल ट्राईब्स, देन व्हॉट विल हॅपन? तर कदाचित सोसायटल इनइक्वॅलिटीमध्ये असं होऊ शकतं की केवळ उच्च जातीय असलेलेच उमेदवार उभे राहू शकतात, असं होऊ शकतं. आणि मग दलित असतील किंवा शेड्यूल ट्राईब असतील ह्यांना कदाचित लोकसभेमध्ये किंवा इतर हाऊसेसमध्ये प्रतिनिधित्व मिळू शकणार नाही, अशी एक शक्यता आपल्याकडे आहे. कारण सोशल इनइक्वॅलिटी. म्हणून शेड्यूल कास्ट समूह असेल, शेड्यूल ट्राईब समूह असेल, त्यांना त्यांच्या लोकसंख्येनुसार तेवढं उचित प्रतिनिधित्व मिळण्याकरता कॉन्स्टिट्युएन्सीज ज्या आहेत त्या रिझर्व केलेल्या असतात. पुढचा मुद्दा आहे तो वोटर्स लिस्ट. अगदी बेसिक आहेत. ऑफिशियल नेम इलेक्टोरल रोल. इलेक्टोरल रोल जो काही आहे म्हणजे मतदारांची जी मतदार यादी असते त्याला पॉलिटिकल सायन्सच्या भाषेमध्ये इलेक्टोरल रोल असं म्हटलं जातं आणि साध्या भाषेमध्ये वोटर्स लिस्ट, की इलेक्टोरल रोल काय आहे किंवा वोटर्स लिस्ट काय आहे, त्याचा टर्म्स तिथे दिलेल्या आहेत. आणखी काय आहे? युनिव्हर्सल ॲडल्ट फ्रँचाईज. हे मी अगदी 2-4दा एक्सप्लेन केलं आहे की 18 वर्ष आणि त्याच्यावरती असतील तर त्यांना मतदानाचा अधिकार आहे. युनिव्हर्सल ॲडल्ट फ्रँचाईज, सार्वत्रिक प्रौढ मतदानाचा अधिकार. रिगार्डलेस ऑफ कास्ट, रिलिजन अँड जेंडर. जाती, लिंग किंवा तुमचा धर्म कोणताही असो तुम्हाला मतदानाचा अधिकार असतो. अनलेस तिथे काही रिझनेबल डिनायल म्हणजे काही क्रिमिनल किंवा अनसाऊंड माइंड, मानसिक काही विकलांगता किंवा काय अशा प्रकारचे अपवादात्मक काही घटना जर झालेल्या असतील तर त्या केसमध्ये तुमचं मतदार असणं कॅन्सल होऊ शकतं. काही क्रिमिनल काही तुमच्याकडून ॲक्टिव्हिटी झाल्या असतील तर. पण ते जे काही केलेलं डेप्रायव्हेशन आहे, ते जे मतदानाचा अधिकार जर कोणाकडून काढून घेतला असेल तर तो रिझनेबल असतो. तो असा अनरिझनेबल म्हणजे मोघम असा केलेला नसतो. बाय अँड लार्ज भारतातल्या सर्व व्यक्तींना 18 वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तींना सार्वत्रिक प्रौढ मतदानाचा अधिकार प्राप्त आहे. आणखी काय म्हटलं आहे त्यांनी? एपिक इलेक्शन फोटो आयडेंटिटी कार्ड. इलेक्शन कार्ड ज्याला आपण म्हणतो तर ते वोटर्सला एक ID म्हणून प्रदान केलं जातं. इट इज नॉट कंपल्सरी की तुम्ही मतदान करताना तेच घेऊन यायला पाहिजे असं नाही. इतरही आता आधारसारखे डॉक्युमेंट आहे, इतरही तुमचे फोटो ID आता चालू शकतात. पुढचा मुद्दा काय आहे तो नॉमिनेशन ऑफ कॅन्डिडेट्स. लोकसभेकरता त्यांनी दिले की 25 वर्ष हे मिनिमम एज आहे. वोटर असण्याकरता 18 वर्षाचं मिनिमम एज तिकडे आहे. तिकीट वेगवेगळ्या टर्म्स एक्सप्लेन केला की पार्टीनं ज्या वेळेला त्या व्यक्तीला नॉमिनेशन पद दिलेलं आहे, उमेदवारी दिलेली आहे, तेव्हा त्याला तिकीट मिळालं असं तो एक शब्द आपल्याकडे प्रचलित आहे. नॉमिनेशन फॉर्म असतो, सिक्युरिटी डिपॉझिट, काही पैसे भरून घेतले जातात. तुम्ही जर पेपरमध्ये वाचलं असेल की एखादा उमेदवार खूप मोठ्या फरकानं जेव्हा पराभूत होतो तेव्हा त्याचं डिपॉझिट जप्त झालं, असं जर ग्रामीण भागातल्या मुलांना हे अधिक चांगल्या रीतीने माहीत असेल तर ते सिक्युरिटी डिपॉझिट काही घेतलं जातं. अशा छोट्या छोट्या टर्म्स ज्या आहेत त्या त्यांनी एक्सप्लेन केल्यात. आणखी काय आहे? नॉमिनेशन करताना एव्हरी कॅन्डिडेट हॅज टू मेक लीगल डिक्लेरेशन. त्याला काही ना काही
लिगल डिक्लेरेशन करावं लागतं. कुठलं आहे? सिरियस क्रिमिनल केसेस. उमेदवाराच्या वरती काही गुन्हेगारी खटले चालू आहेत का? बी, ॲसेट्स अँड लायबिलिटीज ऑफ कॅन्डिडेट. तुमची संपत्ती किती आहे, तुमच्यावरती कर्ज किती आहे, तुमचं आणि तुमच्या फॅमिली या दोघांवरचं तुमचं संपत्ती आणि कर्ज किती आहे हे जाहीर करावं लागतं. आणखी एज्युकेशनल क्वालिफिकेशन, शैक्षणिक पात्रता काय आहे, हे सर्व डॉक्युमेंट जे आहे हे पब्लिक करणं गरजेचं असतं. सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहेत की उमेदवाराची संपत्ती किती आहे, कर्ज किती आहे, शैक्षणिक पात्रता काय आहे, गुन्हेगारी काही त्याच्यावरती खटले दाखल आहेत का, ही सगळी माहिती जनतेला खुली असली पाहिजे. हे सुद्धा नॉमिनेशनमध्ये गरजेचं आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन इज नॉट निडेड. मग आणखी आता पुढचा मुद्दा येतो की मग जर आपल्याकडे तुम्ही बघितला तर तुम्ही UPSC देत आहात किंवा MPSC देत आहात, बऱ्याचदा ही सामान्य लोकांमध्ये चर्चा असते की कलेक्टर व्हायचं असेल, काही इंजिनियर म्हणून काम करायचं असेल, डॉक्टर म्हणून काम करायचं असेल तर इथं शिक्षण घ्यावं लागतं, त्या काही परीक्षा पास कराव्या लागतात. आणि मग तुम्हाला जर आमदार व्हायचं असेल, खासदार व्हायचं असेल तर काहीच एज्युकेशनल क्वालिफिकेशन लागत नाही, तर याला काय अर्थ आहे, अशी बऱ्याचदा सामान्य माणसांमध्ये चर्चा चालते. परंतु एज्युकेशनल क्वालिफिकेशन हे सरकार चालवायला किंवा रूल करायला गरजेचंच असतं असं नाही, हे याच्या आधीही सिद्ध झालेलं आहे. भारतासारख्या देशामध्ये जिथे इलिटरसी एवढ्या मोठ्या प्रमाणावर आहे तिथे जर तुम्ही डिग्री सारखं एज्युकेशनल क्वालिफिकेशन कंपल्सरी केलं तर खूप मोठ्या प्रमाणावर जनता जी आहे ती निवडणुकीच्या उमेदवारीतनं बाहेर जाईल. आणि मुळात तुम्हाला तो कॉमन सेन्स असणं गरजेचं आहे की शासन चालवण्याकरता लोकांना काय, लोकांची गरज काय आहे, लोकांच्या भावना काय आहेत, यानुसार तुम्ही राजवट्टे करत असता. त्यामुळे एज्युकेशनल क्वालिफिकेशन हे काही त्या केसमध्ये सध्या तरी गरजेचं नाही, लिगलीही नाही आणि कॉमन सेन्सिकली सुद्धा नाही. आणखी मग त्यांनी भारतामध्ये जे इलेक्शन कॅम्पेन झालेत, निवडणुकीचे प्रचार झालेत, त्याच्यामधल्या फेमस घोषणा दिल्यात त्या तिथे बघा. इंदिरा गांधींनी गरिबी हटाओ 1971चं लोकसभा इलेक्शन, जनता पार्टीने 1977 सेव्ह डेमोक्रेसी. आपण पाहिलं की 1975ला पाहिलं म्हणजे बघूया पुढे, इंदिरा गांधींच्या राजवटीने इथे आणीबाणी लावली होती, इंटरनल एमर्जन्सी वगैरे ती होती आणि त्याच्यामधून मग इथे खूप सगळा फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन किंवा इतर राजकीय हक्कांवरती गदा आली. याचा विरोध म्हणून 77च्या इलेक्शनमध्ये जनता पार्टीनी सेव्ह डेमोक्रेसी, लोकशाही वाचवा असा स्लोगन दिला. लेफ्ट फ्रंट, डावी आघाडी जी आहे त्यांनी पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत 1977ला लँड टू द टिलर, लँड टू द टिलर, कसेल त्याची जमीन, मराठीमध्ये जर आपण म्हटलं कसेल त्याची जमीन सारखी घोषणा दिली, ती आपल्याकडेही लोकप्रिय झाली. आणि आंध्र प्रदेशमध्ये 1983 साली तेलुगू देसम पार्टी, NT रामाराव यांनी प्रोटेक्ट द सेल्फ रिस्पेक्ट ऑफ तेलुगूज, तेलुगू भाषिकांचा जो सेल्फ रिस्पेक्ट आहे है ना, तो त्याचं संरक्षण करा, अशा प्रकारची एक थोडीशी रिजनल लेवलवरची घोषणा केलेली दिसते. म्हणजे त्यांनी प्रचार नावाची गोष्ट काय असते हे एक्सप्लेन करताना या पॉप्युलर प्रचाराची नोंद केलेली आहे. आता पुढे रेस्ट्रिक्शन्स बाय इलेक्शन लॉ, रेस्ट्रिक्शन्स बाय इलेक्शन लॉ. मग आता प्रचार करताना जरी तुम्ही अशा प्रकारच्या घोषणा देत असाल तरी काहीतरी आपल्याकडे कायदे आहेत की तुम्ही प्रचार करताना एक विशिष्ट मर्यादा ओलांडू शकत नाही. तुम्ही ती ओलांडू शकत नाही म्हणूनच इंडियन इलेक्शन सिस्टीम ही डेमोक्रेटिक मानली जाते. आणि तीच चर्चा आपण करत आहोत की आपली इलेक्शन सिस्टीम ही डेमोक्रेटिक का आहे. काय काय आपल्याकडे कायद्यानुसार मग प्रचार करताना बंधनं आहेत. नंबर 1, ब्राईब ऑर थ्रेटन. तुम्ही लालूच दाखवू शकत नाही किंवा तुम्ही कोणाला धमकी देऊन मतदान करायला लावू शकत नाही. आता हे सगळं आयडियली आहे, हे जी सगळी चर्चा आहे ना ही आदर्श झोनमधली चर्चा आहे, हे नीट लक्षात ठेवा. नाहीतर अनेक विद्यार्थी असं म्हणतील, अहो सर आम्ही तर आमच्या भागामध्ये बघतो की विधानसभेची निवडणूक असेल, लोकसभेची निवडणूक असेल तर आदल्या रात्री पैसे वाटताना आम्ही बघितलेलं आहे की सर, आम्ही बघितलेलं आहे वाड्या वस्त्यांमध्ये कार्यकर्ते कशा पद्धतीने पैसे वाटतात, हे तर म्हणजे उघडं सत्य आहे या लोकशाहीतलं. तर हे झालं, हे प्रॅक्टिकली घडतं. परंतु थेरॉटिकली जर लॉ काय सांगत असेल तर तो हा आहे की ब्राईब देणं, लाच देणं, भीती दाखवणं या गोष्टी ज्या आहेत त्या चुकीच्या आहेत. इलेक्शन लॉ त्याला रेस्ट्रिक्ट करतो. 2, अपील इन द नेम ऑफ कास्ट ऑर रिलिजन. अपील इन द नेम ऑफ कास्ट ऑर रिलिजन, जाती किंवा धर्माच्या नावावर लोकांकडून मतं मागणे, याला सुद्धा आपल्याकडचा निवडणूक कायदा विरोध करतो. आता तुम्ही तर म्हणाल तर सध्या तर सगळीकडे हेच चाललंय, जाती आणि धर्माची चर्चा आपल्याकडे जास्त होते. म्हणजे जे जे काही आदर्श आहे ते वास्तवामध्ये किंवा प्रॅक्टिकली मानायचंच नाही असं सध्या एकंदरीत भारतीय राजकारणात चाललेलं आहे.
त्यामुळं आता त्याला शेवटी पर्याय नाही. त्यावर आपण पुढे बोलूया जेव्हा मी जास्त डिटेल इंडियन पॉलिटिक्सची चर्चा करेन. आत्ता फक्त NCERT मधलं एक आयडियल झोन काय आहे तो आपण शिकूया. नंबर 3, स्पेंड बियॉन्ड सेट लिमिट्स. काही एक मर्यादा ठेवलेली आहे निवडणूक खर्चाची. निवडणुकीच्या खर्चाची, इलेक्शन एक्सपेंडिचरची काही एक मर्यादा इलेक्शन कमिशन देत असतं. त्याच्यावरती खर्च करू नये अशा प्रकारचा कायदा सांगतो. पण जर आपण प्रॅक्टिकली पाहिलं आत्ता तर इलेक्शन कमिशननी जी खर्चाची मर्यादा दिलेली आहे त्याच्या कितीतरी पट खर्च हा केला जातो. म्हणजे आपल्याला असं म्हणलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही की आमदारकीच्या याच्यामध्ये सेट केलेलं लिमिट हे हल्ली महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायतीच्या इलेक्शनला सुद्धा क्रॉस केलं जातं. जर प्रॅक्टिकल परिस्थिती पाहिली, तुम्ही जर इलेक्शन डोळे उघडून बघत असाल तर ही सध्याच्या राजकारणाची अवस्था आहे. पण ठीक आहे, आता कायद्यानं जे आहे ते आपण बोलूया. इफ दे डू सो, जर एखाद्या उमेदवाराने किंवा पक्षाने असं केलं, देअर इलेक्शन कॅन बी रिजेक्टेड बाय द कोर्ट इवन आफ्टर दे हॅव बीन डिक्लेअर्ड इलेक्टेड. जर एखाद्या पक्षानं किंवा व्यक्तीनं असं केलेलं आढळून आलं तर ते निवडून आल्यानंतर सुद्धा न्यायालयाकडून त्यांची निवड जी काही आहे ही रद्द होऊ शकते. अशी कायदेशीर तरतूद आपल्याकडे आहे. कायदेशीर तरतुदी आपल्याकडे सगळ्या आहेत. ऑन पेपर आपण आयडियल डेमोक्रेसी आहोत, आपण आदर्श लोकशाही आहोत. प्रॉब्लेम काय आहे ना, प्रॅक्टिकली ते पाळलं जात नाही. म्हणजे आता साधारणतः तुम्ही बघा UPSCला असेल किंवा आता तुमच्या नवीन MPSCच्या पॅटर्नमध्ये एथिक्स इंटिग्रिटीचा GS4 पेपर आहे ना. एथिक्स, नीतिमत्ता काय असते, नीती काय आहे, इंटिग्रिटी काय आहे, बांधिलकी काय आहे, कमिटमेंट काय, फलानं बरेच शब्द आहेत त्याच्यामध्ये. पुढे आपण एथिक्सचं जर लेक्चर इथे घेता आले तर तेही बघू. तर त्या केसमध्ये काय की सगळेच उमेदवार ते एथिक्समधून चांगले गुण मिळवून पास होतात. प्रामाणिकपणा काय आहे, सचोटी काय आहे, ऑनेस्टी काय आहे, प्रोबिटी काय आहे, अशा टर्म्स एक्सप्लेन करतात. मग UPSCला आणि MPSCला काय वाटतं, अच्छा म्हणजे यांना एथिक्स शिकवलं की मग काय हे एथिकली वागणारे होतील. पण जे काही सध्या आत्ता चाललं आहे, जे काही प्रकरणं आता तुम्ही पेपरमध्ये वाचत असाल, नावं घेण्याची काही आवश्यकता नाही, की कशा पद्धतीने कॅन्डिडेट्स एंट्री करतायत फसवेगिरी करून, ते दिसतच असेल. म्हणजे या प्रकारच्या थेरॉटिकल व्हॅल्यूजची कदर करणं भारतीय व्यवस्थेनं कधीच सोडून दिलेलं आहे. गेल्या 10-20 वर्षामध्ये 2001 नंतर 2005 नंतर हे जास्त चाललेलं आहे. जी काही संस्कृती आपल्याकडे येते, म्हणजे मटेरियलिस्टिक जे काही सगळं वातावरण तयार होतं त्याच्यामध्ये मूल्यांना आणि तत्वांना हरथाळ फासण्याचं काम आपण खूप वेगाने करत आहोत. आणि तुमचं थेअरी आणि प्रॅक्टिकलमधलं जे अंतर आहे ते त्याच्यामुळेच वाढतं आहे. सो हे फक्त वाचण्याचे मुद्दे आहेत आणि लेखनाचे मुद्दे आहेत असं म्हटलं तरी हरकत नाहीत. आणखी याच्यातली एक टर्म काय आहे, मॉडेल कोड ऑफ कंडक्ट फॉर इलेक्शन कॅम्पेन. प्रचाराच्या काळामध्ये आचारसंहिता, मॉडेल कोड ऑफ कंडक्ट आपल्याला माहीत असेल. आचारसंहिता आता लागू होईल बघा महाराष्ट्राच्या केसमध्ये काही दिवसांनी विधानसभेचे इलेक्शन आहेत. की काय काय असतं मग आचारसंहितेमध्ये. नो पार्टी ऑर कॅन्डिडेट कॅन यूज प्लेस ऑफ वर्शिप फॉर इलेक्शन प्रोपगंडा. प्रचाराकरता कुठल्याही प्रकारचं धार्मिक ठिकाण जे आहे ते निवडू नये. पण जर आता तुम्ही बघितलं तर काय सगळ्या उमेदवारांचे फोटो, सगळ्या उमेदवारांचं सगळे बॅनरबाजी ही धार्मिक स्थळीच जास्त असते. कारण धार्मिक ठिकाणी, पूजेच्या ठिकाणी गर्दी जास्त असते. मग याही मॉडेल कोड ऑफ कंडक्टला हरताळ फासण्याचं काम आपण गेल्या 15-20 वर्षात खूप जास्त केलेलं आहे. मग ते कागदावरच राहतं आता तरी ठीक आहे. बी, यूज गव्हर्नमेंट व्हेकल्स, एअरक्राफ्ट्स अँड ऑफिशियल्स फॉर इलेक्शन. शासकीय वाहनं, शासकीय विमानं, शासकीय अधिकाऱ्यांनी प्रचाराच्या काळामध्ये ह्या गोष्टी वापरू नयेत. तर असंही होताना फारसं दिसत नाही. पण ठीक आहे, आपण थेरॉटिकली ओके म्हणूया. सी, वन्स इलेक्शन्स आर अनाउन्स्ड, मिनिस्टर शॅल नॉट ले फाउंडेशन स्टोन्स ऑफ एनी प्रोजेक्ट्स, टेक बिग पॉलिसी डिसिजन्स ऑर मेक एनी प्रॉमिसेस ऑफ प्रोव्हाइडिंग पब्लिक फॅसिलिटीज. एकदा निवडणूक डिक्लेअर झाली की आचारसंहिता काय सांगते की नवीन कुठल्याही प्रकल्पाची कोनशिला, उद्घाटन मंत्र्यांनी करू नये, जेणेकरून मग जनतेला लालूच काही दिसू नये, किंवा मोठे असे धोरणात्मक निर्णय, बिग पॉलिसी डिसिजन्स घेऊ नये, किंवा पब्लिक फॅसिलिटीज, सार्वजनिक काही सुविधा देण्याविषयीचे कुठलेही प्रॉमिसेस करू नये. पण असंही होताना दिसत नाही. मग त्यामुळे तुम्ही बघा आता महाराष्ट्राचं इलेक्शन ऑब्झर्व करा, आचारसंहिता लागणार आहे त्याच्या आधी पटपट तुमच्या एरियातले जे काही आमदार असतील किंवा काही लोक असतील हे जुन्या प्रकल्पांचे भूमिपूजन म्हणा, उद्घाटन म्हणा हे करून घेतील. कारण एकदा आचारसंहिता लागू झाली की मग त्यांना ते करायला मिळणार नाहीत. तुम्हाला प्रॅक्टिकल उदाहरण त्याचं लगेच काही दिवसांमध्ये दिसू शकेल. आचारसंहिता हे सांगते. पुढचा टप्पा आहे तो इलेक्शन सिस्टीममध्ये इंडियन, पोलिंग अँड काउंटिंग ऑफ वोट्स. मतदान करणे आणि मतमोजणी करणे.
फायनल स्टेज वोटर्स कास्ट, म्हणजे पहिलं येतं की नॉमिनेशन भरणे, प्रचार करणे. वोटर काय करतात? कास्ट करतात. कास्ट करणे म्हणजे मतदान करणे. दे कास्ट वोट्स और पोल देअर वोट. कास्ट किंवा पोल दोन्ही शब्द वापरले जातात मतदान करण्याकरता. दे गो टू पोलिंग बूथ, बेसिक आहे. आणि त्याच्या आधी आपल्याकडे बॅलेट पेपर होता, मतपत्रिका होती, शिक्के मारले जायचे, रबरी शिक्के, है ना. तुम्ही जर घोषणा ऐकली असेल की ताई माई अक्का फलाण्या फलाण्या याच्यावर मारा शिक्का. तर आता EVMचं बटन आहे, त्यामुळे ते म्हणतात की या टिंब समोरील बटन दाबून फलाण्या उमेदवाराला विजयी करा. आता EVM आलेला आहे, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन. तर असे चेंजेस झालेत. तिसरा मुद्दा जो आहे, व्हॉट मेक्स इंडियन इलेक्शन डेमोक्रेटिक. इतक्या वेळा आपण चर्चा केली की इंडियन इलेक्शन सिस्टीम कशी आहे, आणि आता आपण चर्चा करणार आहोत की भारतातलं हे इलेक्शन सिस्टीम बाय अँड लार्ज डेमोक्रेटिक का म्हटलं जातं. जरीही मी मगाशी सांगितलं की काही त्याच्यामध्ये माल प्रॅक्टिस गैरप्रकार दिसत असले, तरी त्या गैरप्रकाराची व्याप्ती इतकी नाही आहे की त्यांनी डेमोक्रेसीच खाली पडेल. काय म्हणतो लक्षात घ्या. इंडियन इलेक्शन सिस्टीममध्ये गफला नाही आहे का, चुका नाही आहेत का, त्रुटी नाही आहेत का, तर नक्कीच आहेत. परंतु त्या चुकांची व्याप्ती आणि त्याचं प्रमाण इतक्या मोठ्या प्रमाणावर नाही की जेणेकरून ही डेमोक्रेसीच खाली पडेल. त्यामुळे जरी हे छोटे मोठ्या घटना अशा दिसत असल्या, कुठल्या तरी टप्प्यामध्ये, प्रचाराच्या टप्प्यामध्ये, वोटिंगच्या टप्प्यामध्ये, काउंटिंगच्या टप्प्यामध्ये थोडेफार काही आपल्याला घटना घडताना दिसत असल्या, तरी देखील संबंध डेमोक्रेसी किंवा इलेक्शन सिस्टीमच पडेल एवढ्या मोठ्या प्रमाणावर अद्याप तरी त्या घडत नाही. त्यामुळे अजून तरी आपण इंडियन इलेक्शन सिस्टीमला डेमोक्रेटिक म्हणू शकतो. मग असे कोणकोणते मुद्दे आहेत जे इंडियन डेमोक्रेटिक सिस्टीमला, इंडियन इलेक्शन सिस्टीमला डेमोक्रेटिक ठेवण्यामध्ये मदत करतात? अशा कोणत्या तरतुदी आपल्याकडे आहेत जेणेकरून इलेक्शन जे आहेत ते आजही आपल्याकडे थोड्या बहुत किंवा मोठ्या प्रमाणावर म्हणूया फ्री अँड फेअर आहेत? तर पहिला मुद्दा त्याच्यामध्ये येतो इंडिपेंडंट इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. इंडिपेंडंट इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, भारताचा निवडणूक आयोग, की भारतामध्ये निवडणूक कंडक्ट करणे, आयोजन करणे, त्या सगळ्याचं ज्याला आपण म्हणतो एका अर्थाने ते मेंटेन करणे, याकरता केंद्रीय निवडणूक आयोग हा एक घटनात्मक आयोग आपण निर्माण केलेला आहे. भारताचं जे कॉन्स्टिट्यूशन आहे, या कॉन्स्टिट्यूशनमध्ये या आयोगाची निर्मिती जी आहे ती कॉन्स्टिट्यूट केलेली आहे. त्यामुळे आपण याला कॉन्स्टिट्यूशनल कमिशन म्हणतो. आणि हा एक इंडिपेंडंट कमिशन आहे असं थिअरॉटिकली आपण मानतो, कारण याचे जे भारताचे जे मुख्य निवडणूक आयुक्त असतात, CEC, चीफ इलेक्शन कमिशनर, यांची नेमणूक थेट प्रेसिडेंटकडून होते. अर्थात प्रेसिडेंटकडून होते म्हणजे त्याच्यामध्ये केंद्र शासनाचा रोल असतोच, बट स्टील थिअरॉटिकली आपण म्हणूया की ते इंडिपेंडंट असतात. आणि ते जे काही आहेत एकदा अपॉइंट झाल्यानंतर ते सर्वस्वी इंडिपेंडंटली निर्णय घेतात असं थिअरॉटिकली आपल्याला मानता येतं. दे आर नॉट ॲन्सरेबल टू द प्रेसिडेंट असं टेक्निकल तरतूद आहे. त्यामुळं या ECकडे काय जबाबदारी आहे? कंडक्ट अँड कंट्रोल इलेक्शन. भारतातल्या निवडणुकांचं आयोजन करणं, त्याच्यावर नियंत्रण ठेवणं, त्याची अनाऊन्समेंट करणं, त्याच्या तारखा देणं, इलेक्शनचं जे काही डिक्लेरेशन आहे रिझल्टचं ते करणं, हे सगळं EC करत असतं. B, इम्प्लिमेंट्स कोड ऑफ कंडक्ट अँड पनिशेस वन हू व्हायलेट्स. आचारसंहिता जी आपण आत्ता बघितली याची अंमलबजावणी करणं, आणि जो कोणी या आचारसंहितेचा भंग करतील त्यांना शिक्षा देणं, हेही काम EC करतं. C, कॅन ऑर्डर गव्हर्नमेंट टू फॉलो सम गाईडलाईन्स. शासनाने काही गोष्टी पाळाव्यात असा आदेश हे इलेक्शन कमिशन देऊ शकतं. प्रिव्हेंट मिसयूज ऑफ गव्हर्नमेंट पॉवर. शासकीय अधिकाराचा मिसयूज, गैरवापर ते रोखू शकतं. ट्रान्सफर सम गव्हर्नमेंट ऑफिशियल. निवडणुकीच्या काळात त्यांना जर वाटलं की ह्या शासकीय अधिकारी इथे नको, यांच्यामुळे काही अफरातफर होऊ शकते, त्यांची बदली ते करू शकतात. D, वेन ऑन इलेक्शन ड्युटी गव्हर्नमेंट ऑफिसर्स वर्क अंडर द कंट्रोल ऑफ EC अँड नॉट द गव्हर्नमेंट. ज्या वेळेला इलेक्शन चालू असतं त्यावेळेला भारतामधले सर्व शासकीय अधिकारी हे निवडणूक आयोगाच्यासाठी किंवा त्यांच्या अंडर काम करत असतात, सरकारसाठी नाही. म्हणजे एकंदरीत सर्व शासकीय यंत्रणा ही त्यांच्या ताब्यात येते. मग हे 4 मुद्द्यांच्या आधारे जर आपण म्हटलं तर इलेक्शन कमिशन ही कागदावर खूप पॉवरफुल बॉडी आहे. ऑन पेपर कागदावर खूप पॉवरफुल बॉडी आहे. कागदावर दिलेले सगळे अधिकार जर या इलेक्शन कमिशनने वापरले तर भारतातलं इलेक्शन हे आयडियल झोनमध्ये कधीच जाईल. अर्थात असं होतं का तर त्याचं क्लिअर उत्तर आहे नाही.
परंतु ते जे नाही म्हणणं आहे तेही अगदी असं फार 100% चुकीचं चाललं आहे असंही नाही. काही भाग आहे 10% 20% की जिथे इलेक्शन कमिशन फारसं यांनी वागत नाही, परंतु बाय अँड लार्ज ते त्याचं काम करत राहतं. म्हणून आपण म्हणूया की भारतातलं इंडियन इलेक्शन सिस्टीम जी आहे ती डेमोक्रेटिक आहे. त्याचं पहिलं कारण इंडिपेंडंट इलेक्शन कमिशन आणि ते करत असलेलं काम. दुसरं कारण आहे पॉप्युलर पार्टिसिपेशन. डेमोक्रेटिक का आहे आपलं इलेक्शन सिस्टीम? तर पॉप्युलर पार्टिसिपेशन. भारताच्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये लोकांचा असणारा सहभाग हा भरपूर आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी टर्नआउट या संज्ञेचा परिचय आपल्याला करून दिला. टर्नआउट म्हणजे काय? लोकांनी एलिजिबल असलेल्या वोटर्सनी किती % वोटर्सनी जाऊन वोट कास्ट केलं, मतदान केलं, त्या पर्सेंटेजला वोटर्स टर्नआउट असं म्हणतात. म्हणजे थोडक्यात मतदानाची टक्केवारी. तर भारतामध्ये स्वातंत्र्यानंतर किंवा संविधान लागू झाल्यानंतर मतदानाची टक्केवारी ही स्टेबल राहिलेली आहे, स्थिर राहिलेली आहे आणि बऱ्याचदा ती वाढलेली सुद्धा आहे, अपवर्ड पण आहे. वेस्टर्न नेशन्समध्ये हा ट्रेंड दिसत नाही. त्यामुळं पॉप्युलर पार्टिसिपेशन आपल्याकडे आहे, त्यामुळे आपण भारतीय इलेक्शनला डेमोक्रेटिक म्हणू शकतो. त्याचबरोबर काय, पुअर आणि इलिटरेट किंवा अंडर प्रिव्हिलेज्ड जे गरीब व्यक्ती आहेत किंवा जे पिचलेले लोक आहेत, अत्यंत खालच्या वर्गातले लोक आहेत, ह्यांचं इलेक्शनमध्ये, वोटिंगमध्ये किंवा एकंदरीत इलेक्शनच्या प्रोसेसमध्ये असणारा सहभाग जो काही आहे तो अत्यंत चांगला आहे. हे सुद्धा वेस्टर्न डेमोक्रेटिक नेशनच्या अगेन्स्ट आहे, कारण तिकडे सुशिक्षितांचा इलेक्शन प्रोसेसमध्ये सहभाग जास्त आहे. भारतामध्ये इलिटरेट किंवा पुअर लोकांचा सहभाग जास्त आहे, कारण ते त्यांच्या जगण्याला राजकारणाशी जास्त चांगल्या प्रकारे जोडून घेऊ शकतात. 3. कॉमन पीपल इन इंडिया अटॅच अ लॉट ऑफ इम्पॉर्टन्स टू इलेक्शन. भारतातले सामान्य लोक इलेक्शनला सिरियसली घेतात, उलट उच्च वर्गातले लोक सिरियसली घेत नाहीत आणि भारतात वोटरचा इंटरेस्ट हा वाढता आहे. आणि त्यामुळं डेमोक्रेसीमध्ये जर वोटर्सचा इंटरेस्ट वाढत असेल तर याचा अर्थ नक्कीच ती इलेक्शन सिस्टीम ही डेमोक्रेटिक आहे. लक्षात येते. आणि तिसरा मुद्दा, ॲक्सेप्टन्स ऑफ इलेक्शन आउटकम. ॲक्सेप्टन्स ऑफ आउटकम, निकाल जो काही लागतो तो भारतामध्ये सर्व स्तरातून स्वीकारला जातो. निकाल जो काही सर्व स्तरातून स्वीकारला जातो. आपण जेव्हा NCERTतलं पहिलं प्रकरण बघितलं तेव्हा आपण काही चिली असेल किंवा इतर देशाची उदाहरणं बघितली की कशा प्रकारे लोकनियुक्त सरकारला लष्कर खाली खेचतंय. जर ते मान्य नसेल तर लष्कर कशा पद्धतीने बंड करून, मिलिटरी कू करून त्यांना बाहेर खेचतंय. तर भारतामध्ये असं होत नाही. इन्कम्बंट जे आहेत, इन्कम्बंट म्हणजे सत्तेवर असलेलं सरकारसुद्धा पडू शकतं. हरियाणाचं जे उदाहरण आहे या चॅप्टरच्या सुरुवातीचं ते तेच सांगतं, काँग्रेसचं सरकार, की जे सरकार सध्या सत्तेवर आहे त्याचे सीट्स कमी होऊ शकतात किंवा ते सरकारच्या बाहेरही तो पक्ष जाऊ शकतो. म्हणजेच काय, की निवडणुकांमध्ये आलेला जो काही निकाल आहे तो शिरसावद्य मानून भारतामध्ये तो ॲक्सेप्ट केला जातो. हे सुद्धा ते इलेक्शन डेमोक्रेटिक असण्याचं महत्त्वाचं उदाहरण आहे. भारतात बऱ्याचदा इन्कम्बंट जे आहेत त्यांचा पराभव होत राहतो. USA साधारणतः तसं होताना दिसत नाही. हा एक ट्रेंड त्यांनी दिला आहे, हा काही नियम नाही. आणि सगळ्यात नंतरचा मुद्दा आहे तो चॅलेंजेस. आता चॅलेंजेस काय आहेत या इलेक्शन सिस्टीम समोर? भारतातील इलेक्शन फ्री अँड फेअर असले तरी डीप डाऊन काही प्रश्न उभे राहतात. काय काय प्रश्न आहेत? लोकांची निवड रिअल नॉलेजवर असते का? हा प्रश्न आहे. हा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे किंवा त्याच्यावर विचार करायचा आहे की लोकांची निवड रिअल नॉलेजवर आधारित असते का, की प्रचारामध्ये त्यांना काही फसवी आश्वासनं दिलेली असतात त्याच्यावर ते निवड करतात? रिअल चॉईस असते का? आता आपण म्हणतो की हां आपल्याकडे रिअल चॉईस आहे, आम्हाला समजा इकडे भाजप आहे, इकडे काँग्रेस आहे, इथे राष्ट्रवादी काँग्रेस आहे, इकडे शिवसेना आहेत. मग आता शिवसेना 2 आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस 2 आहेत, तो मुद्दा सोडून द्या, मनसे आहे. मग आता आम्हाला तर एवढे मिळत आहेत, पण जर तुम्ही तुमच्या मतदारसंघाचा एकदा आढावा घेतला तर तुमच्या लक्षात येईल की अरे गेले 20 वर्ष तर हेच लोक, हेच 2-4 लोक तिकडे निवडणूक लढत आहेत. गेले 10 वर्ष तर कधी हेच निवडणूक लढत आहेत. मग कधी या मंत्र्यांचा मुलगाच लढतोय, कधी त्या मंत्र्यांची मुलगीच लढतीये, मग पुन्हा विरोधामध्ये पण हेच आहेत. म्हणजे रिअल चॉईस खरंच आपल्याला आहे का भारतीय लोकशाहीच्या संदर्भात? सामान्य माणूस मतदान उमेदवार म्हणून उभा राहू शकतो का? तर थेरॉटिकली राहू शकतो, पण प्रॅक्टिकली ते इम्पॉसिबल आहे जवळपास. म्हणून किती फ्री अँड फेअर म्हणत असलो तरी हे प्रश्न महत्त्वाचे ठरतात की रिअल चॉईस असते का? तर खऱ्या अर्थाने नसते, फार कमी ठिकाणी ती असते. लेवल प्लेईंग फील्ड आहे का? म्हणजे सगळ्यांना समसमान ग्राउंडवर लढण्याचं आहे का? तर नाही.
श्रीमंत असेल तरच तुम्हाला लढता येतं. गरीब माणूस तिथे जाऊन लोकसभेचं इलेक्शन लढलं तर त्याला ते मॅनेज होणार नाही. सामान्य नागरिक जिंकू शकतो का? तर त्याचं साधं उत्तर आहे नाही. साधं उत्तर आहे नाही. एखाद दुसरा तुरळक अपवाद सोडून प्रॅक्टिकली हे शक्य होत नाही. आणि त्यामुळं देअर आर मेनी लिमिटेशन्स, खूप मर्यादा आणि चॅलेंजेस आहेत. आपण जरी फ्री अँड फेअर म्हणत असलो, काय म्हटलं आहे? 5 प्रकारच्या मर्यादा त्यांनी दिल्यात. ए, कॅन्डिडेट्स विथ लॉट ऑफ मनी हॅव बिग अँड अनफेअर ॲडव्हान्टेज. ज्यांच्याकडे खूप सगळा पैसा असतो, तुम्ही बघत असाल मंत्र्यांचे भ्रष्टाचाराचे आकडे जर म्हटलं की काय आहे, 10,000 कोटी, 20,000 कोटी, 50,000 कोटी, म्हणजे असे हजारो कोटींचेच भ्रष्टाचार आहेत गेल्या 10-15 वर्षामध्ये, की त्यांना बिग ॲडव्हान्टेज आहे. बी, क्रिमिनल कनेक्शन, खूप मोठ्या प्रमाणावर क्रिमिनल गुंडांशी जरा तुम्ही आता बातम्या बघत असाल तर जाता येता काय की गुंडांच्या भेटीगाठी, गुंड त्यांना हार घालतायत, ते गुंडांना हार घालतायत, किंवा गुंडच आता राजकारणी झालेले आहेत. अशा पद्धतीने क्रिमिनल कनेक्शन. आणि फॅमिली डॉमिनेशन, तुम्ही बघा फॅमिली डायनॅस्टी सगळी चाललेली आहे, की एक कुटुंब आहे आणि मग त्या कुटुंबामध्ये काय की आजोबा आहेत, मुलगा आहे, मग पुन्हा नातू आहे, मग पंतू पण आहे, मग सगळंच आहे. म्हणजे अशा प्रकारे डॉमिनेशन मोठ्या प्रमाणावर फॅमिलीचं, अनेक फॅमिली, एक नाही अनेक फॅमिली, केंद्रामध्ये आहे, राज्यामध्ये आहे, फॅमिली डॉमिनेशन आहे. लिटल चॉईस, त्यामुळे मतदारांना फार मोठ्या प्रमाणावर चॉईस राहत नाही आणि स्मॉल प्लेयर्सना डिसॲडव्हान्टेज तिकडे आहे. छोट्या छोट्या लोकांना उमेदवार म्हणून उभं राहण्याकरता कोणतीही संधी भारतीय लोकशाही आजच्या काळात तरी देत नाही. पैसा, सत्ता, गुन्हेगारी या सगळ्यांचं प्राबल्य तुम्हाला दिसून येतं आणि ही खरं तर हे चॅलेंजेस आहेत. आता हे चॅलेंजेस कसे टॅकल करायचे, काय करायचे, ह्याच्यावर उपाय काय? तर उपाय हा खरं तर अनेक आपल्याला खूप असतं की तुम्ही करप्शनवर उपाय सांगा, गुन्हेगारी, राजकारणाचं गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी उपाय सांगा. तर याला उपाय असा 1:1 असा उपाय मिळणार नाही, बायनरीमध्ये मॅथमॅटिकल उपाय मिळणार नाही. संबंध समाजाचंच एक प्रकारचं कल्चरल अंडरस्टँडिंग जेव्हा बदलेल, समाजामधला चंगळवाद जेव्हा कमी होईल, एक दुसऱ्याप्रती त्यांच्यामध्ये माणुसकीची भावना निर्माण होईल, आणि हे होणं ही एक ऑर्गॅनिक प्रोसेस आहे. हे होणं ही काही अशी एका दिवसात घडून येणारी प्रक्रिया नाही आहे. हे तुमच्या अपब्रिंगिंगपासून सुरुवात होतं. हे तुमच्या समाजाच्या जडणघडणीचा तो भाग आहे. हे काही शिकवून होत नाही. वयाच्या 25व्या वर्षी एकदम कोणाला व्हर्च्यूज शिकवून, सद्गुण शिकवून तो सद्गुणी होत नसतो. तो तुमच्या जीवनशैलीचा भाग असतो. आणि संबंध, समाजाची जीवनशैली जेव्हा अशा प्रकारे सद्गुणांना पायदळी तुडवण्याकडे जात असते, तेव्हा अशा प्रकारचे लिमिटेशन्स आणि चॅलेंजेस डेमोक्रेसीत निर्माण होत असतात. हा इतिहास आहे, हा इतिहास आहे. त्यामुळे ह्या चॅलेंजेसला कसं डील करायचं, तर त्यामध्ये खूप ऑर्गॅनिक किंवा रिव्होल्युशनरी, क्रांतिकारक अशा प्रक्रियेची गरज आहे, सुधारणांची गरज आहे. त्याच्यावर आपण पुढे कधीतरी बोलूया. तर हे झालं इलेक्टोरल पॉलिटिक्स चॅप्टर 4, 9th पॉलिटिकल सायन्स. इथं आपण थांबूया. धन्यवाद.